स्माइल इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा पट्टा. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. सुरू करूया आजच्या सेशनला. रेडी आहात का तुम्ही? येस. काल कुठले चक्र बघितले होते आपण? रूट चक्र, सॅक्रल चक्र आणि सोलार प्लेक्सिस. अंजली मॅडम, काय प्रॉब्लेम झालाय? तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज टाकलाय. तुम्हीच टाकलाय ना? हो, मी ह्याचा टाकला होता ना, लेवल 1 चा टाकला होता. हा, कधी मला आहे? आता एक मेसेज आलाय ग्रुपमध्ये. मला वाटलं तुमचाच आहे की काय. नाही, मी नाही टाकला. ओके ओके, ठीक आहे. सुरू करूया. चला, काल आपलं रूट चक्र बघितलं आपण. एक छोटंसं आपण रिव्हिजन घेऊया. रूट चक्र आपल्याला काय देत आहे? स्टॅबिलिटीचं कारक आहे. रूट चक्रानंतर आपण कुठलं बघितलं होतं? स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र आपलं कुठलं, कशाचं कारक आहे? क्रिएटिव्हिटीचं. आपल्याला ज्या काही गोष्टी फिलिंगचं कारक आहे, आपल्याला प्लेझरचं, आनंदाचं कारक आहे. वरती आलो आपण स्वाधिष्ठान चक्रानंतर मणिपूर चक्र. आपल्या जीवनातला कॉन्फिडन्स, आपल्या महत्वाकांक्षा, किंवा आपण या पद्धतीने बघू शकतो आपल्या आयुष्यामध्ये पैशांचा पूर आणण्यासाठी जर कोणी काही कारक असेल, ते आहे आपलं मणिपूर चक्र. त्याला आपण सोलार प्लेक्सिस चक्र म्हणतो. त्याच्यानंतर आपण हळूवारपणे वरती आलो आपल्या हृदयापर्यंत. ते आपलं अनाहत चक्र, हृदय चक्र. आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावना, करुणा, दया, क्षमेचा भाव, हे आपलं हृदयापर्यंत, हृदयामध्ये असतं आणि हृदयापासून प्रगट होत असतं. इथपर्यंत आलो होतो आपण बहुतेक. हो. येस. आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढचं चक्र कुठलं आहे? थ्रोट चक्र. काय आहे? थ्रोट चक्र आहे. आणि थ्रोट चक्र कुठे आहे? माझा गळा इथे काय आहे? विशुद्धी. गळा आहे. थ्रोट चक्र याला आपण विशुद्धी चक्र असे म्हणतो. स्थान कुठे आहे? सेंटर ऑफ द थ्रोट. तर आपल्याला जर बघायचं असेल तर कशासाठी कारक आहे? कम्युनिकेशनसाठी कारक आहे. कम्युनिकेशनसाठी कारक आहे. देवता कोण आहे? आपल्या जिभेवरती कोणाचा वास असतो? सरस्वती. सरस्वती देवता. माता सरस्वतीचा वास असतो आपल्या जिभेवरती. माता सरस्वतीचा वास असतो, बरोबर. रंग कुठला आहे? तर रंग आकाशी रंग आहे. रंग आकाशी आहे. अजून काय असू शकतं? हम. हम्म? मंत्र. मंत्र. मंत्र काय असू शकतो? हम. कुठपर्यंत आलो तो? लम, वम, हम. लम, हम. वम, हम. रम, यम, हम. हम. मंत्र काय आहे? हम. खाली खाली किती सांगितलं तू? पाणी. बरोबर. आपल्या जीवनात, आपण ज्याच्या जीवनात म्हणता येईल, किंवा आपण हे कशासाठी आहे? माझ्या कम्युनिकेशन साठी आहे. याच्यातून आपण काय बघतोय? गळा कम्युनिकेशनचं कारक आहे. आपण इतरांशी ज्या पद्धतीने संवाद साधतो, त्या संवाद, जर आपलं थ्रोट चक्र बॅलन्स असेल तर आपल्याकडनं सत्यता निघेल. तो संवाद सुसंवाद होईल. बरोबर. समोरच्याला माझ्या भावना मी चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकेल. एक्सप्रेशन चांगल्या पद्धतीने असेल. बरोबर. माझ्या कुठेच कुठली गोष्ट दाबून ठेवण्याची गरज पडणार नाही. मला हे घे. इकडची तिकडे गोष्ट करायची गरज पडणार. हे घे. आणि जर थोट चक्र इम्बॅलन्स होत असेल तर थायरॉइडचा प्रॉब्लेम, हो ना. मी कोणी शेअरिंग नाही आहे. टॉन्सिन्सचा प्रॉब्लेम. अजून गळ्याच्या रिलेटेड आजार. आपल्या मुखातून सत्य बाहेर न पडणं.
सतत खोटे बोलण्याची सवय, सतत लपवाछपवी करणं, हे काय आहे, थ्रोट चक्र इम्बॅलन्स होत असेल तर प्रॉब्लेम होतो. या पद्धतीने म्हणजे आपल्या मुखात सरस्वतीचा वास असतो. आपल्या मुखातून वारंवार जर चुकीचे शब्द वापरले जात असतील, चुकीच्या गोष्टी आपल्याकडनं होत असतील, तर काय होत आहे, थ्रोट चक्र इम्बॅलन्स असण्याचं ते सिम्पटम्स समजल्या जातं. कळालं का? हम्म. येस. आता याला आपल्याला जर बघायचं आहे तर तुम्ही सेल्फ एक्सप्रेशन असं पण म्हणू शकता, की जर हे बॅलन्स आहे तर तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करणार आहात. त्यानंतर ॲट्रिब्यूट्स जर बघितले तर कम्युनिकेशनच बघायचं आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये जर ब्लॉकेजेस काढायचे असतील तर हम नावाच्या मंत्रजाप करायचा आहे. काय करायचं आहे? हम नावाचा मंत्र साधना करायची आहे. आपण सरस्वतीची पूजा देखील करू शकतो, जेणेकरून तुम्हाला काय होईल, कम्युनिकेशनमध्ये मदत होईल. विद्या प्राप्तीसाठी पण आणि तुमच्या सुरांसाठी. बऱ्याच वेळा आपलं थ्रोट चक्र काय होतं, आपल्याला संगीताचं दान देतं. मग हे संगीत चांगल्या पद्धतीने निघावं त्यासाठी देखील आपण काय करतो, सरस्वतीचं पूजन करत असतो, थ्रोट चक्राला बॅलन्स करत असतो. आता इथे निगेटिव्ह ट्रेड्स बघितलं की तुम्हाला तोतरेपणा जाणवतो, ट्रबल इन स्पीकिंग. काय आहे हे? बरेच लोकांना बोलताना प्रॉब्लेम होतो, समोरच्याची आपल्या भावना चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकत नाही. हे एक सिम्पटम्सच आहे. थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच लोकांना थायरॉइड्स आजकाल होतोय. का होतोय? कारण आपल्याला कोणीतरी फ्रेंड नाही. आपण आपल्या ज्या भावना आहे त्या पर्टिक्युलर भावना व्यक्त करायला आपल्याकडे पर्टिक्युलर व्यक्तीच नाही. आपल्याजवळ अशी विश्वासातली कोणी लोक नाहीये, जेणेकरून आपण त्यांच्यासोबत मनातल्या भावना खूप दाबून ठेवल्या जातात, त्या शेअर केल्या जात नाही. तेव्हा आपल्याला नको ते डिसिजेस व्हायला सुरुवात होते. मग असं होऊ नये म्हणून आपल्या ज्या मनातल्या भावना असतील त्या एक्सप्रेस होणं महत्त्वाचे आहे. एका प्रॉपर व्यक्तीजवळ तुम्ही कम्युनिकेट करणं खूप गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सत्य बोलू शकत नसाल तर तिथे पण ब्लॉकेजेस आहे. तर ते बोलणं खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीकडे जजमेंट देणं, एक आपला जो व्ह्यू आहे तो मांडणं आणि फोकस असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर थ्रोट चक्र इम्बॅलन्स झालं तर होऊ शकतात. मग थ्रोट चक्र बॅलन्स करण्यासाठी आपण काय करू शकतो? सिंहगर्जना माहितीये सगळ्यांना, म्हणजे जीभ बाहेर काढून हॅ करायचं. अशी सिंहगर्जना आपल्याला करायची आहे. आणि आपले थायरॉइडचे प्रॉब्लेम दूर होऊ शकतात. त्यानंतर आपण काय करू शकतो, सर्वांगासन आपल्याला करायचंय. काय करायचंय? सर्वांगासन आसन तुम्ही करू शकता, हलासन करू शकता, हलासन करू शकता, मत्स्यासन करू शकता. मॅम त्यांना इंग्लिश मध्ये काय बोलतात? मत्स्यासन फिश पोझिशन. आणि ते पहिलं सर्वांगासन ते? सर्वांगासन, सर्वांगासनचं पण सांगते. शोल्डर स्टँड. सुजाता मॅडम कॅमेरा ऑन हल करा. हल्लासन मॅम, हल्लासन. हलासनला फ्लो पोझिशन. सगळ्यांनी आपले कॅमेरा ऑन करून बसायचं आहे. सुजाता मॅडम, वंदना मॅडम, ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करून बसा. मॅडम परत मंत्र सांगा ना, तो तीन कुठले आहेत ते? हम? हम मंत्र आहे, हम. फक्त हम आहे ना? हम. आणि किती वेळा म्हणायचा तो? 3 मिनिटांसाठी. मंत्र ठीक साधना आपल्याला 3 मिनिटांसाठी करायची आहे. आहे. ओके. आहार आपल्याला आता आपण विहार बघितला, काय करायचं आहे, विचार बघितला काय करायचं, आहाराकडे लक्ष केंद्रित करू. आहार काय घ्यायचा आहे? गळ्यासाठी पाणी भरपूर प्यायचं आहे. काय करायचंय? पाणी भरपूर प्यायचं आहे. मॅडम एकदा आहार रिपीट करता का? आहार सांगितलंच नाही, फक्त पाणी सांगितलं. आहार सांगते मी आता.
आहार बघायचे आपल्याला आज. काल आपला प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण लॅपटॉप चेंज झालाय, तर 2 स्क्रीन असल्यामुळे. ओके. त्यानंतर आपल्याला आहार जर बघितलं तर पाणीच बघायचं आहे. पाणी भरपूर प्यायचं. हर्बल टीज घेऊ शकता तुम्ही. फ्रुट्समध्ये आपण प्लम असतो, ज्या म्हणजे ज्या याच्यामध्ये काय म्हणतात, फ्रुट्समध्ये पाणी भरपूर आहे, ते तुम्ही घेऊ शकता. नारळ पाणी घेऊ शकता. ॲपल घेऊ शकता. नासपती, पियर. ब्लू कलरच्या ज्या ब्लूबेरीज आहेत, ब्लू कलरचे जे काही फ्रुट्स असतील ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. ब्लॅकबेरीज घेऊ शकता. ब्लॅकबेरीज घेऊ शकता. थ्रोट चक्र जरी बॅलन्स नसेल ना, तरी आपल्याला शोल्डर पेन होतो बरं. थ्रोट चक्र जर इम्बॅलन्स झालं तर आपला फ्रोझन शोल्डरचा पण प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतो. मग हे बॅलन्स जर करायचं आहे तर शोल्डर पेन जर होत आहे तर तरी देखील मला मंत्र साधना ही करायचीच आहे. प्रत्येक चक्रांवरती आपण 3 मिनिटं लक्ष केंद्रित करून काय करणार आहे, मंत्र साधना करायची आहे. ओके. हे झालं, आपण थ्रोट चक्राला बघितलं. पुढचं आपलं आहे सर्वात महत्वाचं चक्र, ते म्हणजे आपलं थर्ड आय चक्र. काय आहे हे? थर्ड आय चक्र, शंकराचा तिसरा डोळा, बरोबर ना? थर्ड आय चक्र. आपण याला काय म्हणतो, आज्ञा चक्र, अज्ञ चक्र. आज्ञा चक्र आपण त्याला म्हणतो. आकाश तत्व आहे. हे पूर्ण आता इथे बघायचं आहे, हे पूर्ण माझ्या आध्यात्मिक चक्र आहे. आणि नाभी आपल्या जे हृदयाच्या खालचे जे आहेत ते काय आहे, माझे आपले जे प्रपंच चालवायचं आहे त्याचे चक्र आपल्याला बघितलेत. आणि आत्ता आपण जे चालू आहे ते परमार्थाची आपली ग्रोथ करण्यासाठी हे आपले चक्र आपण बघतो आहे. आपली वरचे जे चक्र आहे ना, ते आकाश तत्वाचे आहेत. हे आपल्याला ब्रह्मांडासोबत, युनिवर्स सोबत कनेक्ट करायला मदत करत असतात. हे पंचमहाभूत हे माझ्या बॉडीवरती आहे. आणि जे 2 चक्र आहेत ते हवेत आहे. कुठे आहे? इथून काय होत आहे, कट होऊन वरचे चक्र ब्रह्मांडासोबत जोडणारे हवेत आहे. बाकीचे कुठे आहे? माझ्या बॉडीवरती आहे. ओके. मग हे पंचमहाभूत आणि आता हा आपल्याला काय, ब्रह्मांड. हे काय आहे? ब्रह्मांड. आपण म्हणतो ना ब्राह्मण, आपला चेहरा काय आहे, ब्राह्मणाचं स्वरूप म्हटलं जातं आहे ब्रह्मांडातलं. तर हे आपल्याला चक्र काय सांगतं ते बघूया. या चक्राला बॅलन्स करणं का गरजेचं आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र. इथे काय आहे, आपल्याला आजूबाजूला कपाळ, कान, डोकं, डोळे, हे काय आहे, आज्ञा चक्रांच्या आजूबाजूचे अवयव आपल्याला बघायला मिळतात. इथे आपल्याला मेडिटेशन जर होत नसेल तरी आपल्याला आज्ञाचक्र डिस्टर्ब आहे. अतिविचार करण्याची सवय आहे, मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, तरीही आज्ञाचक्र काय आहे, डिस्टर्ब होते आहे. त्यानंतर अजून काय होऊ शकतं, मेंटल हेल्थ इश्यू आहे, बरोबर का? तरीही आज्ञाचक्र डिस्टर्ब आहे. लोकांना ओळखता येत नाही तरीही आज्ञाचक्र डिस्टर्ब व्हायला होत आहे. तुम्हाला कुठल्या मार्गाला जायला पाहिजे, कुठला निर्णय घ्यायला पाहिजे, हे जरी जमत नसेल तरी आपलं आज्ञाचक्र काय होत आहे, डिस्टर्ब व्हायला सुरुवात झालेली आहे असं समजायचं. मग आता आज्ञाचक्राला बॅलन्स करताना मला काय काय करावं लागेल? आपण बघितलं की आकाश तत्वाचं हे आहे. इथे आकाश तत्व म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन इथे होत असतं. काय होतं? आत्मा परमात्म्याचं मिलन इथे होत असतं. मग हे मिलन कशा पद्धतीने होतं आणि याचा कलर कुठला आहे हे आपण बघूया. इथे बॅलन्सिंगचं काम होतं. जेव्हा आपला हा पोर्शन चांगला आहे, बुद्धी आणि मन आणि आत्मा आणि परमात्मा, जीव शिवाची इथे ओळख झालेली आहे. इथे जीव आणि शिव या पद्धतीने आहे. म्हणून इथे काय सांगितलंय, हा पोर्शन आपला प्रोटेक्शन झोन मध्ये असला पाहिजे. इथे जर डिस्टर्बन्सेस झाले
माझ्या मेंदूमध्ये काही डिस्टर्बन्सेस झाले तर मला डिसिजन चांगल्या पद्धतीने घेता येणार नाही. मला विचारांची डायरेक्शन मिळणार नाही. मला प्रॉब्लेम होईल ना. विचार चांगले तर आचार चांगला, आचार चांगले तर जीवन चांगलं. आपले कर्म बिघडतील की नाही? होईल का असं? मग याचा रंग कुठला आहे? तर रंग आहे डार्क जांभळा. कुठला कलर आहे? इंडिगो कलर म्हणू शकतो, अस्मानी कलर. आणि कुठे आहे? दोन भुवयांच्या मधात याची पोझिशन आहे. दोन भुवयांच्या सेंटर मध्ये याची पोझिशन आहे. जिथे शंकराचा डोळा आहे त्याची पोझिशन समजल्या जाते. काय सांगतोय? ह्या चक्रांचं ॲट्रिब्यूट काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? इंट्युशन पॉवर, लोकांना ओळखण्याची क्षमता मला हे चक्र देत आहे. इमॅजिनेशन पॉवर, इमॅजिनेशन पॉवर, विजडम. हे काय करताय? आपल्या आउटसाइड वर्ल्ड आणि इनसाइड आपल्या आजूबाजूचं जग आणि मी स्वतः याच्यामध्ये कनेक्शन निर्माण करण्याचं काम. गुड इव्हनिंग शीतल मॅम. आज्ञाचक्र काय करत आहे? आउटसाइड वर्ल्ड आणि इनसाइड वर्ल्ड म्हणजे आपल्याला आत्मा आणि बाहेरचं जग. माझ्या शरीरामध्ये मी आहे, माझ्या शरीरामध्ये ज्या गोष्टी आहेत, मला स्वतःला इतरांसोबत कनेक्ट करताना म्हणजे आउटसाइड ज्या गोष्टी आहे त्या समजून घेताना कोण मदत करतं? हे चक्र मदत करत असतं. लोकांना समजून घेणं, लोकांना ॲनालिसिस करणं, नंतर निर्णय क्षमता आपली तिथे बघितल्या जाते. मी कुठल्या डायरेक्शनला जायला पाहिजे हे लोक आपल्याला भेटत आहेत. दररोज आपण असंख्य लोकांना भेटतो. मग कोणते चांगले कोणते वाईट लोकांची पारख करायला हे चक्र आपल्याला काय करत असते? मदत करत असते. समजतंय का की कठीण जात आहे? नाही, थोडं कळतंय कठीण कळतंय. नाही, थोडं कठीण जातंय. थोडं कठीण जाते, हळूहळू समजेल. येस. चक्र काय सांगत आहे? चक्र मला इथे हे प्रत्येक हा थ्रोट चक्र आहे, हा गळ्याच्या भोवती आहे. गळ्याच्या रिलेटेड डिसीजेस आपल्याला इथे बघायचे. हे आज्ञाचक्र आहे माझ्या डोळ्यांच्या भोवती. का इथे मेंदू आहे माझा, मागे मेंदू आहे. इथे छोटा मेंदू, लहान मेंदू मागे आहे. मला काय सांगितलंय चक्रांनी? जेव्हा आपल्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस येतात त्या त्या चक्रांशी रिलेटेड आपल्याला डिसीजेस व्हायला लागतात. गळा माझा काय काम करतो? ही वाणी आहे ना. गळा आणि आपली जीभ, हे मुख आपलं एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. गळा एक्सप्रेशनचं काम करतो. इथे काय देवता सांगितली होती की माता सरस्वतीचा आपल्या जिभेवरती वास असतो. गळा आपल्याला काय करतो? आपल्या संगीताची गोडी आपलं संगीत बाहेर पडतं, आपल्याकडनं कम्युनिकेशन होतं. बरोबर? मेरा पेन है, तेरा है, लिखने को. ओके. येस. संगीत बाहेर पडतंय, सत्यता बाहेर पडते. आपण संवाद साधू शकतो कुठून? गळ्याने. माझा गळा काय करतोय? मला संवाद साधायला भाग पडतो. आणि जर मी इथे संवाद साधत नसेल, मी माझ्या मनातल्या भावना चांगल्या व्यक्तीकडे एक्सप्रेस करत नसेल, तर काय होतं? इथे ब्लॉकेजेस होतील ना. इथे साठून साठून कुठली तरी निगेटिव्हिटी मी आजूबाजूला क्रिएट केली. इथे जर खूप भार घेतला, इथे खूप भावना दाबून ठेवल्या, तर काय होणार? गळ्याच्या भोवती ब्लॉकेजेस होतील, गाठी होऊ शकतात. अगदी कॅन्सरपर्यंत या गोष्टी जाऊ शकतात. बरोबर? मला एक्सप्रेस करायला पाहिजे. मला एक प्रॉपर व्यक्तीजवळ कुठेतरी सत्य बोलण्याची आपल्याकडे काय पाहिजे? कॅपॅसिटी पाहिजे. मग मला काय होतील? ब्लॉकेजेस होणार नाही. हे शोल्डर पेन का होतोय? खूप भार वाहतोय आपण, खूप दाबून ठेवलाय स्वतःला, एका गोष्टींकडे अडकून ठेवलेला आहे, म्हणून मला शोल्डर पेन होत आहे. खूप जबाबदारी आपण स्वतःवरती घेतोय. हे जबाबदारीचं ओझं माझ्यावरतीच आहे, माझीच जबाबदारी आहे. आणि ओझ्याखाली दाबल्यानंतर मला शोल्डर पेन होत आहे. शोल्डर पेन का बरं आहे? थ्रोट चक्र ब्लॉक झालं. कारण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या कोणासोबत शेअर नाही करत आहे. आता कळतंय का काय आहे थ्रोट चक्र? नक्की
जयमाला मॅडम समजलं का आता थ्रोट चक्र? आणि मॅडम तो कलर कसं काय तुम्ही सिलेक्ट केला, डार्क जांभळा कलर, तो कशामुळे हे केला तुम्ही? मी नाही सिलेक्ट केला. हा आपले इंद्रधनुष्याचे कलर माहिती आहे, हा सप्तरंग, हा हा. त्याच्यावरचेच कलर आपल्या चक्रांना दिलेले आहेत. अच्छा. आपल्या चक्रांचे कलर आणि इंद्रधनुष्य हे सप्तरंग आपल्या शरीरामध्ये पण अस्तित्वात आहे, नेचरमध्ये आहे, सगळीकडे काय आहे, सप्तरंग आहे. आणि माझा ऑरा, आपण ऑरा बघितला होता, हम्म. आपण ह्युमन ऑराच्या लेयर्स बघितल्या होत्या, त्या पण कुठे आहे, सप्तरंगाच्याच बनलेल्या आहेत. अंडरस्टँड? ओके. थ्रोट चक्राच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. आता आज्ञा चक्रावरती आपण वरती येऊ. आज्ञा चक्र काय दाखवत आहे मला? इथे काय सतत विचार चालू असतात की नाही? सतत विचार चालू असतात की नाही? असतात का? येस मॅम. असतात ना सतत. हा, मग आपण काय म्हणतो, माझं डोकं दुखायला डोकं लागलंय, दुखायला लागलं. बरोबर? डोकं दुखतं ना आपलं, हं. काही टेन्शन आलं की असा हात धरून बसतो आपण, हे होत आहे, ते होत आहे, ते होत आहे, सुरूच असतं आपलं, है ना? आणि पहिल्यांदा आपल्याला आपल्या जेव्हा अतिविचार करतो आपण, तेव्हा सर्वात जास्त पहिल्यांदा होतो काय, तर तो डोक्यावरती इफेक्ट होतो. माझं काय होतं आता, डोकं दुखतं आहे, कुठल्याही गोष्टीचा आपण अतिविचार केला, रागात आलो, तो राग एक्सप्रेस करता नाही आला, मग ते विचार आपण दाबून ठेवले, तर काय व्हायला लागतं, हा पोर्शन दुखायला लागतो, मग आपण पट्टी बांधून बसतो किंवा झोपून राहतो, बरोबर? कन्फ्युजन व्हायला लागतं, हा मार्ग निवडू की तो मार्ग निवडू, कन्फ्युजन खूप होतं आपल्याला. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बऱ्याच गोष्टीला आपल्याला काय होतं, कन्फ्यूज झाल्यासारखं होतं. का होतं? कारण आपलं आज्ञाचक्र डिस्टर्ब आहे. मी डिसिजन घेऊ शकत नाही, मला लोक फसवतात आपल्याला. बऱ्याच वेळा असं होतं ना की लोकांना, जे समोरच्या व्यक्ती आला आहे, असं वाटतं की आपल्याशी खूप गोड बोलतोय, आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतोय, पण काय करतो, तोच नेमका आपल्याला फसवतो, तोच व्यक्ती असतो की जो आपल्याला बोलण्यातून फसवला जातो. का आपल्याला लोकांची ओळख कळत नाही? कारण हे चक्र आपलं डिस्टर्ब झालेलं आहे. जेव्हा जेव्हा आपण मेडिटेशन करतो आहे, तेव्हा हे चक्र बॅलन्स होणार. जेव्हा जेव्हा मी कुठल्या पद्धतीने साधना करणार, हे बॅलन्स होणार. हे चक्र जर चांगलं आहे, तर सगळ्या गोष्टी आयुष्यात चांगल्या राहतील. निर्णय क्षमता आपली चांगली राहील. मी काय होईल, पॉझिटिव्ह निर्णय घेईल, लोकांना समजून घेईल, लोक समोरच्याची नजरा, समोरचा व्यक्ती माझ्याशी कुठल्या पद्धतीने संवाद करतो आहे, तो माझा चांगल्या पद्धतीने हिताचा विचार करतोय की अहिताचा विचार करतो आहे, तो माझ्याबद्दल कुठले इंटेन्शन बाळगतो, समोरच्याच्या माझ्याबद्दलच्या भावना कुठल्या आहेत, हे केव्हा समजेल, जेव्हा मी विचारांनी क्लिअर असेल. आणि मी विचारांनी केव्हा क्लिअर असेल, जेव्हा माझा आज्ञाचक्र काय होईल, रिलॅक्स असेल, पॉझिटिव्ह असेल, चार्ज असेल, त्याच्यामध्ये कुठलेच ब्लॉकेजेस नसतील. बरेच वेळा आपल्याला असं होतं की काही गोष्टींचे संकेत मिळायला लागतात ना, म्हणजे वाईट घटना घडत असेल तरी आपल्याला काही पूर्वसूचना मिळते, चांगली मिळत असेल, आनंदाची बातमी येणार असेल तरी, मला ना असं वाटलंच होतं, आपण म्हणतो ना, अरे मला अशा आधीच समजलं होतं, अशा पद्धतीने काहीतरी होईल म्हणून. मिळालंय का तुम्हाला, असं कधी जाणवलंय का की आपल्याला काही गोष्टी व्हायच्या अगोदर त्याचे संकेत मिळतात, आपण त्याला सिक्स सेन्स म्हणतो. हे 5 इंद्रिय, हे पंचमहाभूतांच्याही वरती काय आहे, माझा सिक्स सेन्स आहे. काय आहे, 5 ऍक्टिव्ह झाल्यानंतर माझं काय होणार आहे, सिक्स सेन्स जागृत होणार. मग सिक्स सेन्स जागृत व्हायचा आहे, तर इथे काय आहे, माझा आज्ञाचक्र आहे, शंकराचा थर्ड आहे, आपण म्हणतो तिसरा डोळा जिथे आहे, तिथे काय आहे, माझा आज्ञाचक्र. आणि म्हणून आज्ञाचक्राला जर हे डिस्टर्ब झालं, तर मला ब्लॉकेजेस येतात, मी कुठलेच प्रकारे चांगले निर्णय घेऊ शकत नाही. इथे ब्लॉकेजेस येऊ नये, इथे आपल्याला कोणीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडू शकतो, म्हणून आज्ञाचक्राला नेहमी प्रोटेक्शन झोनमध्ये टाका. याला प्रोटेक्शन झोनमध्ये कसं टाकायचं, तर इथे तुम्ही काय करा, कव्हर करून ठेवा, चंदनाचा टिळा लावणं, कुंकू लावणं, जे काही तुम्ही केसराचा टिळा लावू शकता. किंवा बरेच लोक आधी काय करायचे, आठवतं का, आपल्या आजीला बघितलंय कधी, इथे टिकली किंवा कुंकू लावायच्या का? कुंकू हो. लावत होते मॅम तिकडे. कुंकू कुंकू लावत लावायचे. होते, कुंकू का लावत लावत होते होते? किंवा कारण काही काही जण मळवट पण आधीच्या, भरतात. येस, तिथेच दृष्टी पडली लोकांची, तर आपले विचार डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते.
तिथूनच आपल्या आयुष्याला कलाटणी भेटत असते, तिथूनच आपण पॉझिटिव्ह होतो, किंवा त्याच चक्रावर आपली कोणाची निगेटिव्ह नजर पडली तर आपल्या आयुष्यामध्ये अख्खं आयुष्य ब्लॉकेजेसमध्ये जाऊ शकते. म्हणून आधीच्या लोकांनी जे नियम बनवले होते त्यात काहीतरी तथ्य होतं. त्यांनी सांगितलं होतं हे प्रोटेक्शन झोनमध्ये टाका. आत्ता आता आपण काय करतोय, परत त्याच जनरेशनचे काही नियम फॉलो करायला लागलोय. का मेडिटेशन करणं महत्त्वाचं आहे? कारण माझ्या विचारांना क्लॅरिटी मिळते, माझ्या आजूबाजूचे जे ऊर्जा वलय आहे ते स्टेबल व्हायला मदत होते, तिथे मला संकेत मिळतात, मला लोक मेडिटेशन करून काय लोकांना ओळखता येतं. म्हणून मेडिटेशन करायला सांगितलं आहे आज्ञाचक्र जर बॅलन्स करायचं असेल तर. मग हे बॅलन्स करताना मला मंत्र साधना कुठली करता येईल, तर काय करायचं, ओम पण म्हणू शकता किंवा ओम नावाचा मंत्र जप करायचा आहे आपल्याला. ओम नावाचा मंत्र जप करायचा आहे. बालासन म्हणजे चाइल्ड पोज आपण करू शकतो, बालासन. डाउनवर्ड फेसिंग डॉग, अर्धमुख सर्वांगासन आपण करू शकतो. अर्धमुख सर्वांगासन करू शकतो. पश्चिमोत्तानासन करू शकतो. मेडिटेशन करू शकतो. त्राटक करायचं. त्राटक कशा पद्धतीने करायचं, आपल्याला देवाजवळचा दिवा लावा किंवा कॅन्डल लावा आणि आपल्याला काय करायचं, आपलं कॉन्सन्ट्रेशन तिथे करायचं. पूर्ण लक्ष तुम्ही काय करणार, त्या दिव्यावरती केंद्रित करणार. त्यानेही देखील आपलं आज्ञाचक्र चार्ज व्हायला मदत होते. तिथे काय होतं, आज्ञाचक्र ॲक्टिवेट व्हायला मदत होते, कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते. मुलांसाठी आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून सांगा की त्राटक करा. त्राटकनी खूप सुंदर रिझल्ट मिळतात. कॅन्डल मेडिटेशन पण तुम्ही करू शकता. कॅन्डल लावून ठेवायची आणि एक टक लावून आपण कॅन्डलकडे बघायचं. मॅडम त्राटक किती वेळा करायला पाहिजे असं 2 ते आठवड्यातून 3 वगैरे? मिनिटं हळूहळू वाढवायचं. पहिले 2 मिनिटं करायला लावा, मग 5 मिनिटापर्यंत सफिशियंट आहे. पण ती कन्सिस्टन्सी असायला पाहिजे की आज केलं उद्या सोडलं असं न करता कमी वेळ करा पण रेग्युलर करा. छोटं छोटं खायचं पण आपल्याला रेग्युलर खायचं, अशा पद्धती. त्यांनाही कंटाळा येत नाही ना, लहान मुलांना बसण्याची सवय नसते. तुम्ही जर 2 ते 3 मिनिटं बसायला लावलं तर हळूहळू वाढेल तो पिरियड. सवय लागणं महत्वाचं इनिशियली. मॅम पश्चिमोत्तम ते साधन कोणतं, पश्चिमोत्तम साधन? पश्चिमोत्तानासनला आपण म्हणतो सीटेड फॉरवर्ड बेंड. सीटेड फॉरवर्ड बेंड. थँक्यू. आज शीतल मॅडम मी रेकॉर्डिंग पाठवेल, डोंट हो. वरी. मॅम तुम्ही रेकॉर्डिंग पाठवलं की मग मी डिक्टेट करत जाते. म्हणजे माझं कसं झालं, आज मधूनच जॉईन झाले ना मी. बरं बरं, काही हरकत नाही. हा हो हो. चालेल. त्यानंतर काय येईल, इथे ब्रेनसाठी फूड कोणतं सांगितलंय, ज्याच्यामध्ये ओमेगा 3 प्रेझेंट आहे. बदाम आहेत, बरोबर. अक्रोड, अक्रोड आहेत, बरोबर. बदाम, अक्रोड. अजून ब्लूबेरीज आहेत. इथे काय आहे, इंडिगो कलर आहे ना, आसमानी कलर, डार्क ब्लू कलर येतो आहे. ब्लू कलरच्या सगळ्या गोष्टी, डार्क कलरच्या सगळ्या गोष्टी, डार्क कलरचे चॉकलेट्स, वॉलनट. जे लोक नॉनव्हेज खातात ते त्यांच्यासाठी फिश, बरोबर. यांनी काय होणार, डोळे चांगले होतात फ्रिशनी म्हणतात आणि चांगल्या पद्धतीने ओमेगा 3 बॉडीला मिळतं, राईट. अजून इथपर्यंत समजलं आहे की नाही समजलंय, कठीण वाटलं का आता पुन्हा सांगितल्यावर? सुवर्णा मॅडम, एकता पद्मने मॅडम, सुनील सर, संस्कृती मॅडम स्क्रीनवर मला जेवढे दिसत आहे, स्वाती बेडगे समजलं मॅडम. सर. कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी, आज कॅमेरे भरपूर बंद आहेत. आशा पारेख मॅडम, तेजस्वी मॅडम, समजलं मॅम. नक्की. हो प्रणिता मॅडम. हा हा, एकदा परत आपण काय करायचं, स्टार्टिंग पासून रेकॉर्डिंग बघा. पुन्हा वाटलं तर रेकॉर्डिंग बघा, म्हणजे हळूहळू समजेल. हे आपल्या शरीरामधलेच काही सेंटर्स आहेत बघा. आपल्या घरामध्ये कसे असतात,
तसा पद्धतीने आपल्याला बघायचं. शरीर, ब्रह्मांड आणि आपण पिंड. पिंडात जशा पद्धतीने आहे तसं ब्रह्मांडात आहे. माझ्याही शरीरात हे चक्र आहे, काहीतरी चालवायला पाहिजे ना. चाकं म्हणतात की नाही, चक्र म्हणजे चाक, चालवणे. इथे काहीतरी सेंटर, माझ्या 3 नाड्या महत्वाच्या आपण सांगितल्या काल. आपण चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि ती मधातली नाडी सुषुम्ना नाडी, त्याबद्दल आपण बोललो. आणि या नाड्यांवरती काय आहे, चक्र आहेत. या नाड्या जिथे मिक्स झाल्या बॉडीमध्ये काय होतात, 72,000 एवढ्या साऱ्या नाड्या कुठेतरी एकमेकांसोबत कोरिलेट होत असतील, एकमेकांना कनेक्ट होत असतील की नाही. त्या जिथे कनेक्ट होतात तिथे काय आहे, माझ्या बॉडीमध्ये सेंटर्स आहेत. या सेंटर्सला आपण चक्र म्हणतो. काय म्हणतो, चक्र. आणि हे चक्र मला काहीतरी देतात. प्रत्येक चक्र माझ्या ज्या बॉडी पार्टवरती आहे तिथे जर ब्लॉकेजेस झाले तर त्या त्या बॉडी पार्टमध्ये मला काय होतात, डिसिजेस होतात. एवढी गोष्ट घ्यायची आहे. त्या बॉडी पार्टच्या आजूबाजूचा ऑरा डिस्टर्ब झाला, तिथून तो ब्रेक झाला, तर काय होईल, त्या त्या चक्रांना ब्लॉकेजेस येतील आणि हे ब्लॉकेजेस मला चक्रांच्या रिलेटेड डिसिजेस निर्माण करतील. फॉर एक्झाम्पल, इथे माझा ऑरा डिस्टर्ब झाला, गळ्याशी जो आपण आजूबाजूचा ऑरा जर बघितला आणि तो माझा काही वर्षांपूर्वी डिस्टर्ब झालेला होता. साधारणतः 2014 मध्ये मला थायरॉइड डिटेक्ट झाला होता. आणि जसं जसं रेकीची साधना मी करत गेली आणि मला गोळी 100ची गोळी होती थायरॉइडची. रेकी आपल्याला, मी पुन्हा एकदा सांगते, रेकी आपल्याला कुठलाही मेडिसिन बंद करायला लावत नाही. पण माझ्या शरीरावरती काय इफेक्ट झालेत की मला 100ची गोळी असताना, माझ्या दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये मला थायरॉइड असताना, मला रेकीचा सपोर्ट काय झाला की आत्ता मला थायरॉइडची कुठलीही गोळी चालू नाही आहे, माझे थायरॉइडचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. हा का होतं, तो ब्लॉकेजेस का झालेत, कोणी सांगेल का मला? कारण आपण एक्सप्रेस नाही करत ना. एक्सप्रेशन महत्वाचं आहे की नाही. आपण जेव्हा जिथे जिथे आपण एक्सप्रेशन बंद करून टाकतो तेव्हा तेव्हा त्या त्या चक्रांशी रिलेटेड ब्लॉकेजेस आपल्याला व्हायला लागतात. कळतंय का उज्ज्वला मॅडम? उज्ज्वला खोबरे मॅडम, तेजस्वी मॅडम, हो मॅम. नक्की? हो. वंदना मॅडम? हो मॅडम. हा, आता समजलं का प्रणिता मॅडमला? येस, हो व्हेरी मॅडम. गुड. येस, ओके. नाही समजलं तर विचारत चला. येस, आता आपल्याला पुढचं चक्र हे झालं आपलं आज्ञाचक्र. आज्ञाचक्र ब्लॉक झालं तर या पोर्शन मध्ये त्रास होणार. आता पुढचं चक्र, जिथून मला टाळू आहे, काय आहे आपला टाळू, जिथून मला काय मिळणार आहे, प्राण ऊर्जा मिळते. सर्वात पहिले जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा इथे धडधड धडधड बघितली आहे का कोणी लहान बाळांची? हो, मेंदू. मेंदूच्या तिथे, टाळूच्या तिथे धडधड धडधड होते, हो. होते हो. होत होते. आहे ना. आणि आपल्याला सांगितल्या जाते की वर्षभर त्या बाळाला कुठे नेऊ नका, त्याचा टाळू भरू द्या. हम्म. अजून टाळू भरलेला नाही, बाळ नाजूक आहे. हम्म. का सांगितलं जाते बघ, कोणी सांगेल मला? कोणी सांगेल का मला? आपल्याकडे बरेच आहेत एक्सपिरियन्स लोक. मेंदूची पूर्ण वाढ झालेली नसते. बरोबर. अजून त्या चक्राची प्रॉपर डेव्हलप झालेली नसते. येस, अजून त्याचे जे स्कल बोन्स आहेत हम्म तर ते इंटॅक्ट नसतात, वेगळे वेगळे असतात तेव्हा. हम्म त्याला जर इजा झाली तर ते दुसरं केस काही होऊ बाहेर. शकेल ना. बरोबर. सगळ्यांचे उत्तर बरोबर होते. आणि ह्या चक्रांमधून काय होतंय मला माहितीये, मला शरीरामध्ये येणारा ऊर्जाचा जे आहे ते सर्व ऊर्जा कुठे येते, माझ्या क्राऊन चक्रावरती, माझ्या मेंदूच्या तिथे येत असते. ही ऊर्जा कुठे येते, आशा पारेख मॅडम, विद्या मॅडम, कुठे येते आहे, माझ्या मेंदूच्या तिथे क्राऊन चक्रावरती ही ऊर्जा येत असते. म्हणून या चक्राला प्रोटेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून लहान मुलांची ही ऊर्जा डिस्टर्ब व्हायला नको. यांच्याकडे जी येणारी ब्रह्मांडाकडनं पाठवली ऊर्जा ती डिस्टर्ब व्हायला नको, म्हणून त्यांना प्रोटेक्शन झोन मध्ये देतात. त्यांचे चक्र डेव्हलप झालेले नसतात. ब्रह्मांडाकडनं जी येणारी एनर्जी आहे ते नाजूक असतात. अरे पाठीमागे गळतंय किती, ते बघ बादल्या लावल्यात मी. कुठे लावल्यात बादल्या विद्या मॅडम? ओके. मॅडम, त्या चक्राचं नाव काय आहे? क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र. काय सांगितलंय, सहस्त्रार चक्र सांगितलंय. ठीक आहे.
पुढे जाऊया. चक्र काय देणार आहे मला बघूया. मला स्वतःला ब्रह्मांडासोबत जोडण्यासाठी हे कारक आहे. माझं आणि ब्रह्मांडाचं कनेक्शन, माझ्याकडे येणारा प्राणवायू, मला मला रिसीव्ह होणारी रेकी शक्ती कुठे प्रवेश करणार पहिल्यांदा? माझ्या क्राऊन चक्रामध्ये, माझ्या सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करणार. कुठे येणार ही ऊर्जा? कुठे येते? ब्रह्मांडाकडनं कुठलीही गोष्ट. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगितलंय का की आपल्याला कधीही डोक्यावरती आधी लोक काय करायचे? पदर घ्यायचे, टोपी घालायचे, पदर टोपी घ्यायचे. घालायचे, पदर घ्यायचेत. का घालायचेत? फेटा प्रोटेक्शन. बांधायचे आणि पूर्वी. त्यातल्या त्यात फेटा बांधायचे, त्यातल्या त्यात हो पांढऱ्या कलरच्या टोप्या घ्यायचे. हो बरोबर ना? उन्हापासून बरोबर. protection. हा. त्याच्यासाठी व्हाईट कलर काय करतो? पॉझिटिव्हिटीचा कलर आहे, पीसचा कलर आहे, आणि तो फिल्टर करतो माझ्याकडे हम्म. येणारी एनर्जी. म्हणून कधीही आपण जेव्हा अक्षवण करतो, आपलं अक्षवण करतो, तेव्हाही आपण काय करतो? रुमाल घे डोक्यावरती. तर रक्षाबंधन येतच आहे बघा, आपण हा भावाला काय म्हणतो? रुमाल घे बरं पहिल्यांदा, नाहीतर डोक्यावर टोपी बरोबर. घाल. का म्हणतो? हम्म. कारण त्याच्याकडे जी रिसिव्हिंग एनर्जी आहे, आपल्या थ्रू पण जाणारी एनर्जी जी आहे, आपण अक्षवण करतो म्हणजे आपण त्यांना काहीतरी ऊर्जा देतोय. आपण त्याच्यासाठी प्रे करतो आहे की माझ्या भावाला दीर्घायुष्य लाभावं. आपल्याकडून काहीतरी देण्याचा भाव येतोय. तेव्हा त्याला डोक्यावर टोपी घे, म्हणजे माझ्याकडूनही जाणारी ऊर्जा काय पाहिजे? फक्त आणि फक्त माझ्यातली पॉझिटिव्ह ऊर्जा त्याच्याकडे जाणार. कुठल्याही गोष्टीला आपण जेव्हा टोपी घालतो आहे, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये येणारी एनर्जी फिल्टर करत होतो. तो पदर घेत होतो तेव्हाही आपण विचारांना फिल्टर करूनच घेत होतो. म्हणून आत्ताची जी आपली चिडचिड वाढलेली आहे, आता आपली सहनशक्ती राहिलेली नाही. आधीच्या लोकांमध्ये भरपूर सहनशक्ती होती, त्यांची एवढी चिडचिड होत नव्हती. एवढं मोठं कुटुंब असतानाही त्यांना त्रास होत होता का? नाही. नव्हता होत. एवढ्या कुटुंबातही ते खूप शांततेने संसार त्यांचा सुरू होता, सगळ्या गोष्टी उत्तम होत्या. का? तर ते आपल्या ज्या संस्कृती सांगितली होती की तुम्ही डोक्यावरती घ्या, त्यांनी कव्हर करून राहा, त्याच्यामध्ये काहीतरी रिझन होतं. पण आता आपल्याला पिढीनुसार आपल्याला चेंज होणं पण गरजेचं आहे. जसं जसं जग पुढे चाललं आहे, आपल्याला म्हण आहे बघा, वेन यू आर इन रोम फील लाईक अ रोमन. जसं जसं आपल्याला पुढे जाणार, आपल्या मुलांप्रमाणे, आपल्या पुढच्या नातवंडांप्रमाणे, तसं तसं आपल्याला थोडं ना थोडं बदलावं लागतं. पण तरी सुद्धा आपण जेव्हा मेडिटेशन करणार आहे, सर्वांसाठी सांगते, जेव्हा रेकीची साधना करत असाल किंवा मेडिटेशन करत असाल, छानपैकी तुम्ही लाईट कलरचा कुठलंही डोक्यावरती घेऊ शकतात. एखादा रुमाल घेऊ शकता, ओढणी घेऊ शकता, जेणेकरून जी एनर्जी येणार आहे ब्रह्मांडाकडनं, ती देखील पॉझिटिव्ह यायला मदत होते. ओके. पिंक कलर, लाईट लाईट कलरची कुठलीही गोष्ट तुम्ही घेऊ शकता. ब्लॅक कलर वापरायचा नाही. नाही. नक्की लक्षात ठेवाल. हा. आता हे हो हो. माझं इथे आपल्याला कलर कुठला बघायचा आहे? तर पर्पल कलर बघायचा आहे, जांभळा कलर बघायचा आहे, किंवा पांढरा कलर व्हिज्युअलाइज करायचा आहे. या चक्राला कुठला कलर दिला आहे? जांभळा कलर किंवा व्हाईट कलर त्याला बघायचा आहे. हे माझ्या कॉस्मिक एनर्जीचं स्थान आहे. काय आहे? ब्रह्मांडी ऊर्जा इथून मी रिसीव्ह करणार. इथे हा काय रिसिव्हर आहे, याच्यात तुम्ही काही टाकाल ते पूर्ण बॉडीमध्ये भिनभिन होईल. मग या रिसिव्हिंग मोडमध्ये मला कुठे कनेक्ट करणार? ब्रह्मांडासोबत कनेक्ट करणार, माझी स्पिरिच्युअलिटी वाढवणार, माझी एनर्जी लेवल वाढवणार. बरोबर. मला माझं कनेक्शन आणि मला एनलाइटमेंट, मला काय होईल? जे काही माझ्याकडे चांगल्या गोष्टी येण्याचा मी प्रयत्न करते, शिकण्याचा प्रयत्न करते आहे, हा काय आहे? माझा रिसिव्हर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. कळालं? थोडंसं हो. कठीण आहे का? नाही कळालं मॅम, मॅम. काहीच नाही. आता समजत आहे का कुणाल सर? येस. आता मॅम आपल्याला क्राऊन चक्राला युनिवर्स सोबत कनेक्ट करताना मेडिटेशन मध्ये पण ऊर्जांना इथेच आपल्याला आवाहन करावं लागतं. हा, कोण बोललं होतं? थर्ड आय चक्राचा आणि त्याचा कलर एकच आहे का? जांभळा कलर? हो हो, जांभळा आणि इथे पर्पल कलर, पर्पल कलर बघायचा आहे. थर्ड आय ओके. चक्राचा डार्क जांभळा अस्मानी कलर आहे. डार्क निळा ओके. कलर येतो. अस्मानी म्हणजे आपण म्हणतो इंडिगो कलर. इंडिगोचं आपलं विमान बघितलंय का सगळ्यांनी? हा हा. इंडिगोचा प्लेनचा जो कलर आहे तो इंडिगो कलर. ओके ओके.
ठीक आहे. हे चक्र अलाइन झाले की हे चक्र आपोआप ऍक्टिव्हेट व्हायला मदत होत असते. हा आपला चक्र ऍक्टिव्हेटच असतो. इथे आपल्याला एनर्जी, जेव्हा आपण या जगात नसू तेव्हा हे डिॲक्टिव्हेट होणार. जोपर्यंत आपण इथे बघा ठोके जाणवतात, आपण जेव्हा शांततेने बसू तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके आपल्या मेंदूच्या तिथे जाणवतात. तुम्ही शांततेने बसा, हात ठेवा, तिथे धडधड जाणवते. हे चक्र ब्लॉक झालं तर काय होईल? एनर्जी रिसिव्हरच ब्लॉक, मग एनर्जी एनर्जी रिसिव्हर कशी ब्लॉक मिळणार? होईल. मला कुठले निगेटिव्ह थॉट मध्ये मी जाणार, मला हो काय होईल, आता इथून संन्यास आश्रम निघून जाण्याच्या भावना माझ्या आतमध्ये क्रिएट व्हायला होतील की मला जगाचा निरोप, आता माझे द्यायचं. जायचे दिवस आलेले आहेत. या पद्धतीने तुम्हाला फिलिंग यायला लागते. जसं जसं आपण जातो आहे तशी तशी याच्यातून एनर्जी खेचल्या जाते. अगदी शेवटी काही याच्यातच 8-10 दिवसातच आपल्याला अशा भावना यायला लागतात. त्यानंतर तुम्हाला डिस्कनेक्टेड वाटेल प्रत्येक गोष्टीकडनं. काय होईल, तुम्ही डिस्कनेक्टेड व्हाल. ब्रह्मांडासोबत तुमचं कनेक्शन हळूहळू कमी व्हायला लागतं. हे चक्र मेडिटेशनच्या माध्यमातून, प्रेयरच्या माध्यमातून, कृतज्ञतेच्या माध्यमातून, प्रेमाच्या माध्यमातून ऍक्टिव्हेट व्हायला मदत होत असते. जितकं तितकं तुम्ही मेडिटेशन कराल, आपलं ध्यान साधनेवरती लक्ष केंद्रित कराल, तितकं तितकं हे चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होणार. या चक्राचा मंत्र काय आहे? ओम. ओंकार गुंजन सांगितलेलं आहे. ब्रह्मांडातली जी ऊर्जा आहे, अगदी नासाने पण एक्सेप्ट केलं आहे की ब्रह्मांडाचा जो साऊंड आहे तो ओंकार आहे. तर आपल्याला थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र बॅलन्स करताना ओंकार गुंजन केलं तरीही ते 3 मिनिटं करायचं आहे. त्यांनी काय होईल, आपलं चक्र ऍक्टिव्हेशनला मदत होणार आहे. समजलं? पोझिशन आपल्याला बघायची आहे की कुठल्या पोझिशन आपल्याला करता येईल. तुम्ही सूर्यनमस्कार तर करायचेच आहे. कुठल्याही गोष्टीला तुम्ही जर आसन नसाल करत तर सूर्यनमस्कारावर लक्ष केंद्रित करा. कमीत कमी 5 सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहे. त्यानंतर शीर्षासन, हेड डाऊन असतं ना, आणि हेड स्टँड पोझिशन म्हणतात त्याला. शीर्षासन करायचं आहे. वक्रासन, ट्री पोज करायची आहे. आणि या चक्राला जर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने रिझल्ट पाहिजे असतील तर फूड काय सांगितलंय, तर पाणी भरपूर प्या. वॉटर एक फूड आहे. नंतर जे आपण ब्रेनचे फूड सांगितले, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स अवेलेबल आहेत. वॉटरमेलन सीड्स आहे, नंतर फ्लॅक्स सीड्स आहे, पंपकिन सीड्स आहेत, त्या तुम्ही इन्क्लूड करायच्या आहे. नंतर वेगवेगळे कॅश्यू नट आहे, ब्रेझिल नट आहेत, हे तुम्हाला इन्क्लूड करायचे. ब्लूबेरीज आहे, ब्लॅकबेरीज त्या घ्यायच्या. वॉलनट घेऊ शकतात. नंतर बदाम, आपले आल्मंड्स आहेत ते घेऊ शकता. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला आपलं फास्टिंग 15 दिवसातून एकदा फास्टिंग करायचं. डिटॉक्स करायचं, बॉडीला काय करायचं, डिटॉक्स करायचं. डिटॉक्स करणं म्हणजे आजकाल आपला उपवास म्हणजे भारी असतो ना, आता आषाढी एकादशी येते, हो की नाही, भरपूर खायचा आपला उपवास असतो. तसा न करता तुम्हाला एकादशी जेव्हा करायची आहे तो सूर्य आणि चंद्र, जेव्हा चंद्र म्हणजे आपलं पौर्णिमा आणि अमावस्या, त्या चंद्राच्या कलेनुसार आपल्याला एकादशीचा उपवास सांगितला आहे. जरुरी नाही तुम्ही 15 दिवसातून कुठलाही उपवास करू शकता, पण चंद्राच्या कला ज्या पद्धतीने गरज आहे त्या पद्धतीने एकादशी हा दिवस ठरला आहे. त्या दिवशी तुम्हाला डिटॉक्स करणं म्हणजे त्यांनी आपल्याला फक्त आहार घेताना फळं आणि पाणी, किंवा तुम्ही फक्त पाण्यावरती राहा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. असं शक्य नसेल तर कमीत कमी फळावरती तरी उपवास करा. त्यांनी काय होईल, सगळं बॉडीचं सगळं क्लिन्झिंग व्हायला मदत होत असते. आणि त्या दिवशी पाणी भरपूर प्या. कळालं का इथपर्यंत? हो मॅम. डिटॉक्स म्हणजे बॉडीला आपण प्युरिफाय करतो, एक प्रकारे काय करतो, पूर्ण बॉडीला प्युरिफाय करतो. आणि ते पण जर तुम्ही चंद्राच्या कलेप्रमाणे एकादश हा दिवस जर ठरवला तर चांगले रिझल्ट तुमच्या बॉडीला मिळतात. जे लोक एकादशीचं फास्टिंग करतात त्यांचं आयुष्य वाढायला मदत होत असते. तो दिवस तसा आहे, कारण चंद्राची जी कला असते ती त्या दिवशी ज्या पद्धतीने उपवास करायला पाहिजे तेव्हा सपोर्टिव्ह असते. इथपर्यंत समजलं तुम्हाला? सीमा मॅडम, तेजस्वी मॅडम, हो आता मॅडम.
चक्रा बॅलन्सिंगची गरज काय? चक्रा बॅलन्सिंगची गरज आपण बघितली की प्रत्येक, अमिल मोरे सर समजलंय तुम्हाला? चक्रा बॅलन्सिंग कशासाठी करायचं? तर आपल्या शरीरामधल्या ऊर्जा काय होईल, अलाइंड व्हायला पाहिजे, रक्तप्रवाह चांगला व्हायला पाहिजे, तुमची फिजिकल हेल्थ चांगली राहायला पाहिजे, तुम्हाला कुठले मेंटल ब्लॉकेजेस यायला नको, तुम्हाला प्रत्येक क्षणी जेव्हा आपण कम्युनिकेशन करतो आहे, जेव्हा कुठले डे टू डे लाईफ मधल्या ऍक्टिव्हिटी करतो आहे, तेव्हा तुमची एनर्जी कमी पडायला नको. पडते आहे, काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, ते येतातच. मग ते येऊ नये म्हणून काय करायचंय, मला चक्रा बॅलन्सिंग करायचं आहे. मग चक्रा बॅलन्सिंग करताना आपण काय करतो, आहार, विहार आणि विचार या 3 गोष्टीवरती आपल्याला काम करायचं आहे. उत्तमात उत्तम आहार घ्यायचा आहे. शक्य असेल तर गरम पदार्थ म्हणजे गरम वरण भात, भाजी पोळी आणि एखादं सॅलड इन्क्लूड दही तुम्ही घेऊ शकता किंवा ताक तुम्ही सेवन करू शकता. ते आपल्याला घ्यायचं असताना काय घ्यायचं आहे, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुम्ही प्रिफर करायला पाहिजे, आयडियल आहे. पण बरेच वेळा जॉब केला बाहेर जावं लागतं आणि सध्यांचं असं ठरलेलं असतं की संध्याकाळचं जेवण सगळ्यांनी सोबत घ्यायचं आहे, म्हणून कदाचित आपल्याला रात्रीच्या जेवणाला वेळ होत असेल. पण शक्य असेल तर आपल्याला जेवणाचे टायमिंग थोडेसे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत करायचे आहे. नंतर दुसरी गोष्ट काय आहे, ते विहार. म्हणजे आपण व्यायाम बघितले, प्राणायाम बघायचं आहे, प्राणायाम करायचं आहे किंवा चालायला जायचं आहे. अनवाणी पायांनी तुम्ही चालू शकता, त्यांनी पण विहार होतो आहे. सूर्यनमस्कार करा, आसनं होत असतील तर आसनं करा. आणि विचारांनी आपल्याला काय करायचं आहे, जे बीजमंत्र सांगितलेत, प्रत्येकाला बीजमंत्र सांगितलेले आहेत, त्या बीजमंत्राचं 3-3 मिनिटं जप करायचं. ठीक आहे, तो बीजमंत्रांचं 3-3 मिनिटं तुम्हाला बीजमंत्रांची साधना करायची आहे. इथपर्यंत कोणाचे डाऊट्स आहेत का? सुवर्णा मॅडम, ललिता मॅडम, स्वाती मॅडम, अनिल सर, कोणाला डाऊट्स आहेत माझे स्क्रीनवरती जे दिसत आहे? नक्की इथपर्यंत समजलंय? हो. येस. आणि नाही कुठे प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता. हा, उद्याच्या सेशनमध्ये आपण परत वाटलं तर हे घेऊ, नाहीतर तुम्ही रेकॉर्डिंग बघा. थोडंसं रेकॉर्डिंग बघितल्यावरती शांततेने आपल्याला सगळ्या गोष्टी आठवायला मदत होत असते. या पद्धतीने चक्रा बॅलन्सिंग करायचे आहेत. आता आपल्याला सगळ्यांना 1 ग्लास पाणी पिऊन बसायचंय. सगळ्यांनी 1 ग्लास पाणी प्या. मॅडम, आपल्याला हा, मॅडम हे चक्र ऍक्टिव्हेट झालं आपल्याला समजतात कसं? चक्र ऍक्टिव्हेट होताना साधारणतः आपले कुंडलिनी चक्र, कुंडलिनी शक्ती जागृत होते असं म्हणतात. आणि मागून आपल्याला ना असं साप प्रत्येकाला माहिती आहे, मागून आपल्या स्पाईनमध्ये एनर्जी फ्लो होते आहे असं तुम्हाला जाणवतं. ठीक आहे. स्वाती मॅडम, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करते. मला काल रात्री विसर पडला, आज मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करते. ओके. आपण कुलाल सरांच्या प्रश्नांकडे येऊ. चक्रा बॅलन्सिंग करताना मला मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. आपले इतके सारे ब्लॉकेजेस असतात, आपले चक्र जरी बॅलन्स झाले तरी खूप आहे. ऍक्टिव्हेट करायला आपल्याला ध्यान साधनेकडे लक्ष केंद्रित करावं लागते. जसं जसं तुमचं ध्यान वाढणार तसं तसं चक्र ऍक्टिव्हेट होणार. पहिल्यांदा आपल्या खालच्या चक्र स्टॅबिलाइज होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपले फायनान्शियल ब्लॉकेजेस किंवा आपली कॉन्फिडन्स लेवल किंवा आपल्या करिअरमध्ये ग्रोथ, फॅमिलीमधले जे इश्यू आहेत ते सॉल्व्ह व्हायला मदत होते. ठीक आहे. खालचे चक्र काय आहे, ते आपले प्रपंच चालवायला मदत करणार. वरचे चक्र परमार्थ चालवायला मला मदत करणार. माझ्या आयुष्यामध्ये मला स्पिरिच्युअलिटी आणायची आहे. ती आणताना आपण ध्यान साधनेवरती लक्ष केंद्रित करायचं. प्रत्येक चक्राचं मेडिटेशन हे डॉक्टर मिकाउसूंनी केलं होतं. त्यांनी जी 21 दिवसाची ध्यान साधना केली होती ती चक्रा मेडिटेशनवर केली होती. काय सांगते मी, प्रत्येक ही ध्यान साधना होती, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ते चक्रा मेडिटेशन करत होते. सकाळी उठल्यापासून अगदी सूर्यास्तापर्यंत, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्यांनी ही साधना केली होती. त्यांनी स्वतःच्या चक्रांना ऍक्टिव्हेट केला आहे. अनिल मोरे सर, तुमच्याकडे पण ग्रुप मध्ये नाहीये का? तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज कराल, तुमच्याकडे आहे का व्हॉट्सअप नंबर? ओके, मला मेसेज करा, मी तुम्हाला ऍड करेल. ओके. सगळ्यांनी पाणी पिऊन बसलेत का?
लवकर रेडी व्हायचंय सगळ्यांनी. मी पण पाणी पिऊन घेते. ओके. आता आपल्याला चक्रांवरती लक्ष केंद्रित करताना तुमचं जे चक्र आहे रूट चक्र त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं पहिल्यांदा. हळूहळू मी जेव्हा सांगेल तेव्हा आपल्याला रूट चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. रूट चक्राचा रंग आपल्याला व्हिज्युअलाइज करायचा काय कलर आहे? लाल कलर आहे. आणि मंत्र काय आहे? लम. ओके, कळालं काय करायचं? एक एक चक्र आपण खालून वरती करणार आहोत. याला काय करायचंय? ऍक्टिव्हेशन म्हणतो. ठीक आहे. एक अजून सुंदर मेडिटेशन आहे ते आपण एखाद्या संडेला प्लॅन करूया. ते पण मेडिटेशन मी 7 चक्रांचं तुमचं घेईन. ओके, सगळे रेडी आहात? उज्ज्वला खोबरे मॅडम, ट्रॅव्हलिंग मध्ये असणाऱ्यांनी मेडिटेशन करायचं नाही. ट्रॅव्हलिंग मध्ये आशा पारेख मॅडम कॅमेरा ऑन करा. शक्य असेल तर सगळ्यांनी शांत बसून मेडिटेशनला सुरुवात करायची आहे. ज्या लोकांनी रेकीचा अट्युनमेंट घेतलाय त्यांनी हात जोडायचे आहेत आणि रेकीची प्रार्थना करायची. डोळे हलके बंद करा. डोळे हलके बंद करायचे. चष्मा असेल तर तुम्ही काढून ठेवू शकता. चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवायचा आहे. डोळे हलके बंद ठेवायचेत. प्रणिता मॅडम, तुम्ही मला मेसेज कराल. आता रेकीची प्रार्थना करायची आपल्याला. सगळ्यांनी ध्यानावरती लक्ष केंद्रित करा. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे केंद्रित करतो आहे. रेकीचं आवाहन करा. प्रत्येकाने रेकीच्या प्रार्थनेला म्हणायचं आहे. मी स्वतःची आभारी आहे किंवा आभारी आहे. मी स्वतःचा आभारी आहे म्हणा. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांचा आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सिंगचा आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. संपूर्ण लक्ष श्वासांवरती केंद्रित करा. संपूर्ण लक्ष श्वासांवरती केंद्रित करतो आहे आपण. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास एक सकारात्मकता घेऊन येतो आहे. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मकता घेऊन येत आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत
परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जाते. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र, आत्म्यातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जाते. अगदी कायमस्वरूपी निघून जाते. कम्प्लिटली रिमूव्ह होते. तुमचं शरीर अधिकाधिक हलकं होत आहे. अधिकाधिक शरीर हलकं होत आहे. अधिकाधिक हलकं होत आहे. तुम्ही खूप रिलॅक्स आहात. आता आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा. एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. ही अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश करते आहे. रूट चक्र या ऊर्जेने पांढऱ्या कलरचा रंग जो होता तिथे रूट चक्राने लाल कलर धारण केला आहे. या रूट चक्राला लाल कलरमध्ये व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि आपण शांततेने अगदी प्रेमाने मनातल्या मनात अगदी लम रूट चक्रावरती प्रेशर येईल या पद्धतीने लमचा उच्चार करणार. लम लम लम. संपूर्ण लक्ष रूट चक्रावरती केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष रूट चक्रांवरती केंद्रित करायचं आहे. रूट चक्रांकडे बघायचं आहे आपल्याला. अगदी आपण आपल्या डोळ्यांच्या दृष्टी आपल्या मेंदूनी आपण रूट चक्रापर्यंत पोचलो आहे. आपल्या माकड हाडाच्या शेवटच्या टोकावरती आपलं लक्ष केंद्रित करतो आहे आणि उच्चार करतो आहे लम लम लम. उच्चार करतो आहे लमची. आपल्याला तिथे व्हायब्रेशन द्यायचे आहेत. दोन मिनिटं आपण लमचा उच्चार करणार आहोत. लम 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 लम. हळूहळू आपण वरती यायचं आहे. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा स्वादिष्टान चक्रापर्यंत येईल. या ऊर्जेचा प्रवाह स्वादिष्टान चक्रापर्यंत येतो आहे. स्वादिष्टान चक्र ज्याचा ऑरेंज कलर, नारिंगी कलर आपल्याला बघायचा आहे. या ऊर्जेने तिथे नारिंगी कलर आपल्याला बघायचा आहे. ऊर्जेने तिथे नारिंगी तरल धारण केलेला आहे. या ऊर्जेने तिथे नारिंगी कलर धारण केलेला आहे. पूर्ण लक्ष आपल्या नाभी चक्राच्या खाली आपण केंद्रित करतो आहे. संपूर्ण लक्ष विचारांनी आपण तिथे जायचं आहे. विचार भरकटत असतील तर माझ्या बोलण्याकडे विचार पुन्हा केंद्रित करा आणि आपल्या स्वादिष्टान चक्राकडे लक्ष केंद्रित करा. नाभी चक्राच्या बेंबीच्या 3 बोटं खाली आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथे आपल्याला वम नावाचा मंत्र जाप करायचा आहे. पूर्ण लक्ष स्वादिष्टान चक्रावरती केंद्रित करायचं आणि आपण मंत्र साधना करणार आहे. अगदी मनातल्या मनात पूर्ण व्हायब्रेशननी संपूर्ण एनर्जीनी तुम्ही वमचा उच्चार करायचा आहे. वम 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 वम
वम वम वम या व्हायब्रेशन आपल्याला तिथे अनुभवायच्या आहेत. संपूर्ण ऊर्जा आपल्याला स्वादिष्टान चक्राला अनुभवायची आहे. तिथे आपले मंत्र साधना तुम्हाला करायची आहे. नारिंगी कलर आपण तिथे व्हिज्युअलाइज करतो आहे. ऑरेंज कलर आपल्याला बघायचा आहे तिथे. हळूहळू वरती येतोय आपण. मणिपूर चक्रापर्यंत यायचं आहे. पिवळा कलर आपल्याला तिथे व्हिज्युअलाइज करायचा आहे. हळूहळू पोट्याच्या वरती आपण लक्ष केंद्रित करतो आहे. पोटाच्या वरच्या भागात, नाभी चक्राच्या वरच्या भागात आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. हळू आपण तिथे लक्ष केंद्रित करतो आहे. जिथे आपल्या बरगड्या संपतात तिथे आपल्याला आपलं मणिपूर चक्र आहे, सोलर प्लेक्सिस चक्र आहे. सोलार प्लेक्सिस चक्र आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि आता आपण तिथला पिवळा कलर बघणार आहोत. तिथे काय आहे? पिवळा कलर व्हिज्युअलाइज करायचा आहे. आणि आपण रमचा मंत्र जाप करणार आहे. रम 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 या ऊर्जांना आता दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांना आपण हळुवारपणे वरती आणतो आहे. हृदय चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. हळूहळू या दिव्य रेकी शक्तीच्या पूर्ण ऊर्जा आता तुमच्या हृदयापर्यंत पोचत आहे. हृदयापर्यंत पोचत आहे. हृदयाचा रंग आपल्याला हिरवा किंवा गुलाबी व्हिज्युअलाइज करायचा आहे. हिरवा रंग हृदयापर्यंत येतो आहे. आणि इथे आपण मंत्र साधना करणार आहे. यम मंत्र करायचा आहे आपल्याला. यम यम हृदयाच्या वरती आपल्याला लक्ष केंद्रित करा. संपूर्ण हृदयामध्ये प्रेमाचा भाव आपल्याला निर्माण करायचा आहे. करुणेचा भाव निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. संपूर्ण लक्ष हृदयावरती केंद्रित करा. यम 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 यम
हळूहळू आपण ही ऊर्जा हळूहळू अगदी हळूहळू आपल्या गळ्यापर्यंत आणायची आहे. ही ऊर्जाला आपल्याला गळ्यापर्यंत आणायचं आहे आणि गळ्यापर्यंत येऊन आपण ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या सर्वांच्या गळ्यापर्यंत आलेली आहे. आणि आता आपण हमचा उच्चार करणार आहोत. आपल्या थ्रोट चक्रावरती आपण मेडिटेशन करतो आहोत. थ्रोट चक्राला आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. आकाशी रंग आपल्याला तिथे बघायचा आहे. थ्रोट चक्राला व्हिज्युअलाइज करायचं आहे. आकाशी रंग तिथे व्हिज्युअलाइज होतोय का बघा. बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सुरुवात करतोय आपण आता. संपूर्ण लक्ष आपल्या गळ्यावरती केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष गळ्यावरती केंद्रित करा. आकाशी कलर तिथे व्हिज्युअलाइज करायचा आहे. आणि आता आपल्याला हम नावाचा उच्चार करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे? हम नावाचा उच्चार करायचा आहे. हम 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 होम हम 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 पूर्ण लक्ष आपल्या थ्रोट चक्राकडे आहे आणि मनापासून थ्रोट चक्राचा मंत्र जाप करायचा आहे. आपल्याला हम व्हायब्रेशन तिथे व्हिज्युअलाइज करायचे आहेत. आता हळुवारपर्यंत आपण वरती वरती येतो आहोत. थर्ड आय चक्रावरती लक्ष केंद्रित करा. आज्ञा चक्रावरती संपूर्ण लक्ष द्यायचं आहे. आज्ञा चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा ही तुमच्या आज्ञा चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आज्ञा चक्र आणि क्राउन चक्राला ऍक्टिव्हेट करत आहे. संपूर्ण लक्ष आज्ञा चक्रावरती संपूर्ण लक्ष आज्ञा चक्रावरती केंद्रित करायचं आहे आणि ओंकार गुंजन करणार आहोत आपण. अगदी मनापासून प्रत्येकाने ओंकार गुंजन करायचं आहे. अगदी मनापासून ओंकारचे व्हायब्रेशन आपल्याला अनुभवायचे आहे. ओंकार गुंजन करायचं आहे. सगळ्यांनी ओंकार गुंजन करायचं आहे. ओ
सगळ्यांनी ओंकार गुंजन करायचं आहे. मनातल्या मनात करू शकतात. हे व्हायब्रेशन फील करायचे आहे. पुन्हा एकदा शेवटचं ओंकार गुंजन करा. सर्वांनी शेवटचं ओंकार गुंजन करा. ओंकाराचं ध्यान करा. आणि हळुवारपणे रिलॅक्स व्हायचं आहे. या ध्यान साधनेतून आपल्याला हळुवारपणे परत यायचं आहे. अगदी हळुवारपणे परत यायचं आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही आहे आपल्याला. अगदी हळुवारपणे खूप रिलॅक्स होऊन तुम्हाला परत यायचं आहे. खूप रिलॅक्स होऊन परत यायचं आहे. दोन्ही हात रब करा आणि ही ऊर्जा तुमच्या चेहऱ्यावरती द्या. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स.